जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार. आसाममधील होजाई जिल्ह्यात शनिवारी पहाटे घडलेली घटना ही केवळ एक अपघात नसून मानव आणि निसर्ग यांच्यात वाढत चाललेल्या संघर्षाचं भयावह वास्तव्य दाखवणारे आहे. सैरव नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस रूळ ओलांडणाऱ्या हत्तीच्या कळपाला धडक दिली. या भीषण अपघातात 7 निष्पाप हत्तींचा मृत्यू झाला तर एक लहान पिलू गंभीर जखमी झालं. धडकेनंतर रेल्वेचे इंजन आणि 5 डबे रुळावून घसरले. सुदैवानं प्रवाशांचा जीव वाचला, मात्र जंगलातील मौन प्राणी कायमचे शांत झाले. हत्ती हा जंगलातील एक अतिशय बुद्धिमान, संवेदनशील आणि सामाजिक प्राणी आहे. कळपात राहणं, एकमेकांची काळजी घेणं आणि अन्न पाण्याच्या शोधात स्थलांतर करणं ही त्यांची नैसर्गिक जीवनशैली आहे. असाच एक हत्तीचा कळप मध्यरात्री एका गावातून दुसऱ्या दिशेने जात असताना रेल्वे रूळ त्यांच्या मार्गात आला. काही अंतरावर प्रचंड वेगात येणारी राजधानी एक्सप्रेस दिसताच लोको पायलटनं इमर्जन्सी ब्रेक दाबला, मात्र वेग आणि अंतरामुळं धडक टाळता आली नाही. काही क्षणातच 8 जीवांचा आक्रोश जंगलात विरून गेला. हा परिसर अधिकृत हत्ती कॉरिडॉर नसला तरी तो त्याच्या नैसर्गिक हालचालीच्या मार्गात मोडतो. आज जंगलांची अंधाधुंद तोड, रेल्वे लाईन, महामार्ग, औद्योगिक प्रकल्प आणि मानवी वसाहती यामुळे वन्यजीवांचे पारंपरिक मार्ग नष्ट झाले आहेत. परिणामी हत्ती, बिबटे, वाघ यासारखे प्राणी मानवी परिसरात शिरतात आणि अपघात घडतात. आसामासह पूर्वीकडील राज्यामध्ये गेल्या काही वर्षात हत्तीच्या अपघाताची मृत्यूचं प्रमाण लक्षणीय वाढलं आहे. 2019 ते 2024 या कालावधीत फक्त रेल्वे अपघातातच 80 हत्तींचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अवैध विद्युत कुंपणांचा शॉक, विषबाधा, शिकार आणि मानवी संघर्षामुळे जवळपास 528 हत्तींचा जीव गेला आहे. ही आकडेवारी केवळ संख्या नसून निसर्गाच्या होत चाललेल्या विनाशाचं साक्ष आहे. हा संघर्ष फक्त आसामपुरता मर्यादित नाही. कोकण आणि गोव्यात चुकलेला ओंकार हत्ती अनेक महिने फिरताना दिसतोय. महाराष्ट्रात पुणे, उत्तर भारत, नागपूर परिसरात बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. प्रत्येक वेळी एखादी मोठी घटना घडते जेव्हा काही दिवस हळहळ व्यक्त केली जाते, चौकशा जाहीर होतात आणि उपाययोजनांच्या घोषणा केल्या जातात. मात्र काळ जसा जसा पुढे जातो तसा तसा विषय विस्मरणात जातो. मुळात या परिस्थितीला जबाबदार कोण? उत्तर स्पष्ट आहे, माणूस. विकासाच्या नावाखाली जंगल तोडली गेली आहेत, प्राण्यांचे मार्ग बदलले गेले आहेत, निसर्गावर अतिक्रमण करण्यात आलंय. विकास आवश्यक आहे, पण तो निसर्गपूरक आणि संतुलित असायला हवा, हे आपण विसरत चाललोय. यावर मग उपाययोजना काय? तर हत्ती कॉरिडॉर ओळख आणि संरक्षण महत्त्वाचं आहे. हत्तीच्या पारंपरिक मार्गांची वैज्ञानिक पद्धतीने नोंद करून त्या भागात रेल्वे व रस्ते प्रकल्पांना मर्यादा घातल्या पाहिजेत. रेल्वेचा वेग नियंत्रित केला पाहिजे. संवेदनशील भागात ट्रेनचा वेग मर्यादित ठेवावा आणि सतत मॉनिटरिंग करावं, एवढं सुद्धा सरकारला समजत नाही आहे. अर्ली वॉर्निंग सिस्टम नुसार थर्मल कॅमेरे, सेन्सर्स आणि ड्रोनच्या मदतीनं रुळाजवळ प्राण्यांची हालचाल आधीच ओळखता येऊ शकते का नाही? एवढं तंत्रज्ञान वाढत चाललेलं असताना सुद्धा अशा घटना घडणं हे मूर्खपणाचंच ठरावं. अंडरपास किंवा ओव्हरपास असे बोगदे बनवायला पाहिजेत. वन्यजीवांसाठी स्वतंत्र मार्गसुद्धा असायला हवेत. या सगळ्याची जनजागृती करायला पाहिजे. स्थानिक नागरिक, रेल्वे कर्मचारी, प्रशासन यांना वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत प्रशिक्षण देणं गरजेचंच आहे. याविषयी कठोर कायदे, अंमलबजावणी, अवैध कुंपण, शिकार, जंगलतोड यावर कठोर कारवाई कोण करणार? तर यावरून निष्कर्ष जर काढला तर हत्येचा हा अपघात आपल्याला एक गंभीर प्रश्न विचारतो आहे. आपला विकास निसर्गाच्या किमतीवर हवा आहे का? मोठा प्रश्न आहे. जंगल, प्राणी आणि माणूस यांचं सहअस्तित्व टिकवणं ही काळाची गरज नाही आहे का? आज जर आपण सावध झालो नाही तर उद्या निसर्ग आपल्याला माफ करणार नाहीये. विकास हवा आहे, पण तो निसर्गाशी सुसंवाद साधणारा हवा आहे. हीच या दुर्दैवी घटनेतून मिळणारी खरी शिकवण म्हणायला हवी. धन्यवाद. जय भवानी.